एक कलमी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, सालं काढून किसून घेऊ। थोडे तीळ लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ। तीळ छान फुललेले आहेत, काढून थंड करून घेऊ। तीळ छान बारीक झालेले आहेत। 4 टेबलस्पून तेल, मोहरी, जिरं, आवडीप्रमाणे शेंगदाणे टाकून लो टू मीडियम फ्लेमवरती गोल्डन परतवून घेऊ। डाळवं थोडंसं परतवून घेऊ। हिरवी मिरची, कढीपत्ता, भरपूर लसूण टाकून लो टू मीडियम फ्लेमवरती गोल्डन परतवून घ्यायचा। कोथिंबीर परतवून, हळद, मीठ, किसून घेतलेली कैरी थोडंसं परतवून घेऊ। यामध्ये तिळाचं कूट टाकून मिक्स करून घेऊ। 1 कप तांदळाचा मोकळा भात करून थंड करून घेतलेला आहे, तो टाकून मिक्स करून घेऊ। ही कैरी कमी आंबट आहे, त्यामुळे मी भरपूर टाकलेली आहे। तुमच्याकडे जर आंबटवाली कैरी असेल तर थोडी कमी टाका। लो फ्लेमवरती भात व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे। मस्त टेस्टी कैरीचा भात तयार झालेला आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।